हे बहुतेक सगळे मिळतात कुठे समुद्राच्या पाण्यात, कारण त्याच्यावर क्षाराचा सगळा संपर्क असतो. कारण आधी आणले की हे सगळे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे, एक 10-12 तास पाण्यात भिजवायचं. जी सगळी माती असते रेती ती सगळी निघून ते सांगतो वेगळं. आणि मग त्याला आम्लद्रव्यामध्ये शोधन आहे. तर कुठलेही द्रव्य आपल्याकडे औषधात वापरायचं असेल तर त्याला आपण शरीरात साथमी होण्यासाठी शोधन करतो. तर ते आम्लरसाचं ह्यानी शोधन करायचं. त्याला आम्लरस कुठला वापरायचा? आम्लवर्गामधली जी ती सगळी औषधं आहेत, लिंबाचा रस, ताक, चुक्याचा रस, कांजी, अशी सगळी आम्लवर्गात जी आहेत, तर बेसिकली वापरताना लिंबाचा रस वापरतात. तर लिंबाचा रस वापरताना शंख जो आहे तो सगळ्यात हार्ड आहे. त्याच्यामध्ये शंखात बुडवून ठेवलं तर त्याला, लिंबात बुडवून ठेवलं तर ते असं विरत नाही. पण त्यातला जो सुधावर्गातला मोती जो आहे तो एकदम नाजूक असतो. तो डायरेक्ट लिंबाच्या रसात भिजवला तर तो विरून जातो. तो डायल्यूट करायचं, पाणी घालून त्याची आम्लता कमी करायची. कारण शंखाला त्याला 3 दिवस ह्याच्यात भिजवायचं त्या रसामध्ये. आणि व्यवहारात वापरताना ताक वापरलं तरी चालतं, फक्त आंबट ताक दर दुसऱ्या 24 तासांनी बदलायचं. असं 3 दिवस भिजवलं की त्याचं शोधन पूर्ण झालं. शोधन झाल्यानंतर परत त्या आम्लाचे जे संस्कार होतो ते स्वच्छ औषधपणा काढण्यासाठी परत गरम पाण्यात धुवायचं आणि मग ते भस्म प्रक्रियेला वापरायचं. तर ही सगळी द्रव्य आधी बघून घ्या, मग त्याला आपण कवडे ना शंकर सँडविच काय लिहिलंय? तर ही आहे मुक्ताशक्ती. याच्यामध्ये हे बघा, मोती पण आहेत इकडे. काढून दाखव ना. हो, हे मोतीचं आहे, हे मोतीवाला आहे. मस्त आहे, खूप छान लस्टर्स आहे. हां ठेवा ना खाली. कवडी त्याचे नाही, पण आपण आयुर्वेद औषध घेतो आपल्याला 1 2 3 तू पण ठेव यार. हे बघ, पाणी टाका ना. तर हे ह्याला संधी बंद करायचा. पूर्ण मडक्याला कापड गुंडाळायचं नाही, जसं नारळाला गुंडाळत तसं. रसायनामध्ये मानकापड करताना पूर्ण बाटलीला आपण कापड लावतो, किंवा आता नारिकेल लावणला पूर्ण नारळाला लावलं. तसं हे न करता ह्याला फक्त संधी बंद करायचा. हा जो संधी आहे हे ऍक्च्युली आम्हाला सर सांगताना अगदी एवढी ह्याच्या निम्मी पट्टीच घ्यायची. अरे यार काय होत नाही. किंवा छोटा ती माती समजा आत पडली तरी त्याचा त्रास काही नाही. माती लावायची, मग कटी करायची, मग दाखवतो. कुठल्या घाला बळकटी म्हणजे तसं राऊंड करायचं आणि मग ते उलट फिरवत जायचं. त्या खेचायचं आणि ते बरोबर. हे जरा जाड झालंय आणि मोठं पण आहे, खूप राऊंड होतील याचे. म्हणजे माती काढायची नाही तर धरायचं आणि असं खेचत जायचं इकडून. तर मडकं खाली टेकव, खाली असं खेचत जायचं. असं इकडून ताण आला पाहिजे आणि असं गुंडाळायचं. ते जॉईंट आला पाहिजे बरोबर. खेचायचं मात्र, नुसतं नाही गुंडाळायचं. खेचायचं एकदम घट्ट. खेच घट्ट बसलं पाहिजे ते. आणि दोन्ही बाजूनी जी मधली जी हे ना गॅप ती भरली गेली पाहिजे कापडाने. आणि मग ते कापड असं चिकटून घ्यायचं ते. हे बघा इकडे तसं त्या ह्याचं करा. तुम्ही नीट नाही केलं तर भाजताना पडणारच आकड, ते औषध बाहेर सांडेल. तुमचं औषध झालं तरी ते तसंच राहिलं पाहिजे भाजल्यावर. थांबत ना थोडं. हां तू करत जा, चांगलं घेऊन हे खेचून शेवट संपले आता काय. खेचून घे. खेच शेवटपर्यंत खेच. थोडं फिरव ना इकडं. जॉईंटवर पाहिजे, खालीवर नाही जातं कापड. तर त्याला माती लावायची. हां, ते सगळं तिथे माती लाव, इथे माती लाव, तिकडे माती लाव. पूर्ण मडकं बरबटवायचं नाही, तेवढीच माती लावायची. कारण त्याचे पापुद्रे पडून ती माती वाया जाते. जास्त तसं तिकडून करायचं.
आता हे ते दिसायला पण छान दिसतं आणि मडकं बरोबर. आता हे उन्हात वाळत ठेवायचं. ते कमी झालं कापड का होतंय अजून आहे? ऑपोजिट डिरेक्शननी खेचायचा. मडकं एका बाजूला खेचायचं, दुसऱ्या बाजूने खेचायचं. शुद्ध मुक्त शुक्ति इसको ऐसे पैक किया और संधि के साइड पे वो मुल्तानी मिट्टी का लेप किया. आग लावली लावायचे ना लावू कोळसा टाकायचा आहे. म्हणजे या सध्याला ते सॅम्पल केलं नाही नाही सॅम्पल नाही अजून घेणार दहा बारात असणार. खाली 6 होत्या, वरती 2-3 टाकल्या. या बाजूला एक हे लागतं गौऱ्या टाकू द्या सर असं पसरवून याच्यावर टाक वरच टाक टाक सगळं टाक. हात असेल इकडे. अरे ते हे त्या मगाचे सहे कुठं गेल्या? इको जला बस. खाली घालूया. खाली घाल अशी खाली. असे इथून पुढून घालते. हो हो पडणार. खाली ठेव, खाली टाक, खाली टाक. टाकून दे. असं झालं रे ती निघाली नाही पण कपडे असले पाहिजे कसं काय एवढं इझिली. कापड बघते. खाली निखारे असते तर आपल्याला पाहिजे, मग मडकं काढून घ्यायचं. मी खरा असेल खाली. ते गोरे असल्यावर निखारे नाही, त्याला मग आणायला लागतील. ती कोळसा देऊ का तुम्हाला? कोळसा आहे. आहेत का पेटलेले? नाही नाही पेटलेलं नाही, असं साधा कोळसा आहे, त्याचा आपण पेटू शकतो. ते कॅन्टीन मधून ते पोटातून बाहेर काढलं. किती पोट? कुठ्यातून नाही डायरेक्ट हातनी खात. हात काढतो. पातळ करायचं रे, छोटं पडायचं असं. पातळ करलं की नाही थोडं निकाल. आधा उधर डाल ना. मोठे